नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत देवनार डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात. अर्थात देवनार जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडवरनं शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कलगीतुरा सुरू आहे. नुसता कलगीतुरा नाही तर अत्यंत गंभीर असे आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकमेकांवरती करतायत. नेमकं काय घडतंय, नेमकं काय घडायला हवं आणि नेमकं त्याच्यामध्ये काय लपवलं जातंय हे सगळं आपण आज तपासणार आहोत आणि त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम जे प्रश्न आपण उपस्थित करतोय ते आपण पाहूया. देवनार प्रकरणी शिवसेनेनं भ्रष्टाचार केल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे का? शिवसेनेने हा भ्रष्टाचार केलाय किंवा नाही यामध्ये तथ्य आहे का हे आपण तपासणार आहोत. देवनारची आग विझवण्यापेक्षा शिवसेना भाजप त्यावर राजकीय पोळी भासतायत का हा सुद्धा गंभीर प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. कारण तिथली सामान्य जनता जी आहे त्या जनतेचे काय हाल होत आहेत या आगीमध्ये ते सुद्धा आपण सगळ्यांनी आयबीएन लोकमतवरती पाहिलेलं आहे. त्यामुळे हा अत्यंत गंभीर प्रश्न आपण विचारात घेणार आहोत. आणि राज्यात आणि मुंबईत सत्तेत सहभागी होऊन एकमेकांवर चिखलफेक करणं शिवसेना भाजप युतीला शोभतंय का, हे वागणं बरं आहे का हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासतोय. अर्थात आपल्यासोबत मान्यवर आहेत नगरसेवक समाजवादी पार्टीचे रईस शेख आपल्यासोबत आहेत, ज्यांच्या खुद्द मतदारसंघामध्ये वॉर्डमध्ये त्यांच्या ही सगळी धुमसचक्री जी सुरू आहे ते जे डम्पिंग ग्राउंड आहे ते धुमसत आहे. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. आपल्यासोबत मिलिंद रानडे आहेत, जनरल सेक्रेटरी कचरा वाहतूक श्रमिक संघाचे, ज्यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका कचऱ्याचं जे व्यवस्थापन महापालिका करते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा दांडगा अनुभव आहे. गणेश हाके आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे सुद्धा थोड्या वेळाने या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. अर्थात पहिला प्रश्न रईस शेख तुम्हाला विचारायचा आहे, कारण तुम्ही त्याच्यातले तुमचे जे मतदार आहेत तुमच्या आसपास तिथे वॉर्डमध्ये जे सुरू आहे अतिशय पहिला जो फटका बसतोय या सगळ्या झगड्याचा, शिवसेना भाजप एकमेकांवरती आरोप करते, त्या आरोपांची शहानिशा आपण करूया. त्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे तेही आम्हाला तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल. पण तत्पूर्वी तिथल्या माणसांची जी परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट आहे. काय सगळं घडलंय, कशामुळे घडलंय आणि हे आरोप प्रत्यारोप कशामुळे होतात असं तुमचं म्हणणं आहे? पहले तो मैंने कहना चाहूँगा कि शिवसेना भारतीय जनता पार्टी को मुंबईकरों से माफ़ी मांगनी चाहिए, उनको शर्म आनी चाहिए कि इस तरह से डंपिंग ग्राउंड के अंदर जाके या डंपिंग ग्राउंड के बाहर खड़े रह के उनके नेता करप्शन के आरोप एक दूसरे पे लगाते हैं, जबकि मूल मुद्दा होना चाहिए कि मुंबईकरों को जिस तरह से आज त्रास हो रहा है, ख़ास तौर के गोवंडी, मानकुर, शिवाजी नगर, बैंगनवाड़ी के परिसर के जो लोगों की ज़िंदगी हो गई है, जिसको मैं कहूँगा कि एक तरह से गैस चेम्बर्स में हम लोग रह रहे हैं, उस विषय पे बात न करते हुए घंटों वहाँ पर 25 लोगों को लेकर बैठकर करप्शन का भाषण देते हैं. इसके अंदर करप्शन है बिल्कुल है, जिसमें शिवसेना और भारतीय जनता पार्टी के लोग ही जिम्मेदार हैं, क्योंकि ये जो भी प्रस्ताव पारित होते हैं वो स्थायी समिति के अंदर और वहाँ पर उनकी सत्ता के अंदर होते हैं. लेकिन करप्शन से पले हटकर आपको जो मूल मुद्दा देवनार डंपिंग ग्राउंड का है, जिससे पूरे मुंबई को, हम तो उस वातावरण में जी रहे, हमारे लोग तो अपनी ज़िंदगी को एक तरह से गैस चेम्बर में जी रहे, लेकिन पूरे मुंबई के अंदर जिस तरह से प्रदूषण फैला है, आज भारतीय जनता पार्टी से मेरा सीधा सवाल है कि आप मेक इन इंडिया, मेक इन मुंबई कहते हो, करोड़ों रुपए खर्चा करते हो, आज मुंबई की छवि इंटरनेशनल अरीना में क्या है? वॉशिंगटन पोस्ट आपके बारे में क्या लिख रहा है? टाइम आपके बारे में क्या लिख रहा है? मुद्दा करप्शन का अगर आपको निकालना है, कई SITs फॉर्म हुई, कांग्रेस ने SIT फॉर्म हुई, आज तक रिपोर्ट नहीं. मुख्यमंत्री नए आए, उन्होंने कहा SIT फॉर्म करके हम इन्वेस्टिगेट करेंगे, रिपोर्ट आई नहीं. दूर मत जाइए, 2 महीना पहले एक SIT फॉर्म हुई है, उसका कोई निर्णय नहीं. करप्शन का मुद्दा जहाँ तक है ये स्पष्ट है कि करप्शन था, और मैं नहीं कहता, आप कैग की रिपोर्ट्स में जाके देख लीजिए, लेकिन मुझे लगता है मूल मुद्दा होना चाहिए स्वास्थ्य लोगों का. आज जो जिंदगी वहाँ पर, आप बताइए 6 महीने के बच्चे की डेथ हो गई, उसके बाद आप कितने अनगिनत एग्जाम्पल मैं आपको दे सकता हूँ. आप मेरे साथ आके जिए, एक दिन बिताइए, आप एक महानगर पालिका की स्कूल के अंदर जाके देखिए कि वहाँ पे एक क्लास के अंदर 60-70 बच्चे कैसे बैठते हैं, उनकी पढ़ाई लिखाई का क्या हो रहा है. गोवंडी, मानकुर, शिवाजी नगर के 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड के बच्चे जो एग्जाम दे रहे हैं उनके फ्यूचर का क्या हो रहा है. मूल मुद्दा ये होना चाहिए. नक्की. तुम्ही तिथली जी परिस्थिती सांगितलेली आहे या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये पुन्हा राजू वाघमारे, प्रश्न हाच आहे की अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप शिवसेना आणि भाजपच्या अत्यंत वरिष्ठ जबाबदार नेते ज्यावेळेला करतात, भ्रष्टाचार झालाय असं दोन्हीकडनं म्हटलं जातं. आता एक केंद्र सरकार जो अहवाल देणार आहे त्या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण त्याच्यात सूचित केलं जातं की कुठेतरी काही लोकांना त्याच्यामध्ये गोवण्यात येईल आणि ती काही लोक
शिवसेनेतली असतील की आणखीन कुठली असतील हेही त्याच्यामध्ये बघावं लागणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की भ्रष्टाचार झालाय किंवा नाही झालाय आणि हे जे वागणं आहे शिवसेना भाजपचं, BMC मध्ये सुद्धा सत्तेमध्ये एकत्र राहायचं, राज्यामध्ये सुद्धा सत्तेमध्ये एकत्र राहायचं आणि अशा प्रकारे एकमेकांवरती ही चिखलफेक करायची, काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही मंदारजी, कसं आहे 2017च्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. प्रत्येक शिवसेना आणि BJP या दोन्ही पक्षांना असं दाखवायचं या मुंबईतील जनतेला की आम्ही स्वच्छ आहोत. प्रश्न असा आहे की देवनार डम्पिंग ग्राउंड हा जो प्रकार आहे हा शिवसेना BJPच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराचं स्मारक आहे आणि ते अगदी उत्कृष्ट स्मारक आहे की गेली 20 वर्ष या लोकांनी ज्या पद्धतीने मुंबईला ओरबाडून खाल्लं, मुंबईला अक्षरशः या लोकांनी लुटलं आणि ज्या मुंबई शहराची पूर्ण वाताहत या शिवसेना BJPच्या सरकारमधील लोकांनी या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता गाजवत असताना केली, त्याचं उत्तम भ्रष्टाचाराचं उत्तम स्मारक म्हणजे देवनार डम्पिंग ग्राउंड. आता प्रश्न असा आहे की आता एकमेकावर आरोप करायचं कारण काय? तर बाबा 2017च्या निवडणुका आहेत, कदाचित आपण वेगवेगळे लढलो तर आपली बाजू स्वच्छ राहावी, आपणच स्वच्छ आहोत हे लोकांना कळावं, यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे. कारण भ्रष्टाचार हा झालेला आहे, कारण भ्रष्टाचार झाला नसता तर देवनारची ही परिस्थिती राहिली नसती. 40 रुपयापासून निगोशिएट केलेलं कॉन्ट्रॅक्ट 550 रुपयापर्यंत गेलेलं नसतं. आज आदरणीय रामदास कदमजी म्हणाले की UPL या कंपनीचा भ्रष्टाचार झालाय, तो बघितला पाहिजे, त्याच्यामध्ये कोण लोक आहेत हे कळलं पाहिजे. मग कदम साहेबांना 2006-07 नंतर ज्यावेळी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याच्यानंतर तिकडे कामं झालेली नाही आहेत, देवनार डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती वाईट आहे. त्यावेळी UPL चे कोण शेअर होल्डर्स आहेत, त्याच्यामध्ये कोण श्रॉफ नावाची व्यक्ती आहे की त्या व्यक्तीचे संबंध BJPच्या लोकांशी कसे आहेत, त्याच्यातून शिवसेनेच्या किती लोकांनी फायदा करून घेतलाय, मातोश्रीवर त्याच्यामधले काही टक्के गेलेत का, याचा विसर यांना त्यावेळी 20 वर्ष कसा काय पडला? आज देवनार तुम्ही खूप गंभीर आरोप ज्यावेळेला करताय, या आरोपांच्या मध्ये तथ्य आहे का या आरोपांमध्ये? कारण ज्यावेळेला तुम्ही इथे उपस्थित नसलेल्या लोकांवरती सुद्धा आरोप करताय, नाही मी शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वावरती ज्यावेळेला तुम्ही आता स्पष्ट सांगतोय की UPL ही जी कंपनी आहे, या कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट दिलंय, आता कदम साहेबांनी UPL वर आरोप केलेला आहे. UPL मध्ये कोण आहेत तर BJPच्या संबंधी लोक आहेत असं कदम साहेबांचं वक्तव्य आहे. ते कोण आहे ते बघा. मी सांगतो ना, UPLच्या याच्यामध्ये जा, श्रॉफ नावाची व्यक्ती आहे की आपण गणेश हा प्रश्न विचारूया. ज्या व्यक्तींनी BJPच्या लोकांना हेलिकॉप्टर्स पुरवलेली आहे. गणेश अत्यंत गंभीर आरोप होत आहे. डॉक्टर राजू वाघमारे तुमच्यावरती आरोप करतायत, तुम्ही शिवसेनेवरती आरोप करताय, शिवसेनेचे वरिष्ठ नेते म्हणतायत की हे भाजपनी सगळं करून घेतलेलं आहे. तुम्ही म्हणताय की एक अहवाल घेऊन येणार आहोत लवकरच, ज्या अहवालातनं कदाचित सगळं पोलखोल जे होणार आहे ते होणार आहे. काय तुमचं म्हणणं आहे? राजू वाघमारे ज्या पद्धतीनं बेछूटपणे आरोप करतात ते काय, गेले काही दिवस त्यांना एक तो हा जडलेला रोग आहे. जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्ता आली आहे तेव्हा हे भाजप सरकार भ्रष्टाचारी आहेत, भारत सरकार राजू वाघमारे एकटे म्हणत नाहीयेत, राजू वाघमारे म्हणत नाही. गणेश हाके, तुम्ही त्याचं उत्तर द्या, कारण शिवसेनेच्या रामदास कदमांनी एवढा आरोप केलेला आहे. नाही, आणि तुम्ही गेल्या काही दिवसातली राजू वाघमारेच्या पॅनल मधल्या डिस्कशन मधले जर तुम्ही काही मुद्दे जर पाहिले तर कुठल्याही विषयावरती विषय राजू वाघमारे नाहीये. डॉक्टर राजू वाघमारेचे आरोप हे पूर्ण पुराव्यानिशी आणि अभ्यासपूर्ण आहेत आणि रामदास कदम साहेबांनी हे आरोप केलेत. तुमच्या पक्षातले मंत्री आहेत, सरकारमधले मंत्री आहेत, हे आरोप रामदास कदम राजू वाघमारे तुम्ही जरा राजू वाघमारे त्यांचं पहिल्यांदा पूर्ण होऊन देईल. गणेश हाके, तुमचं म्हणणं पूर्ण करा. आरोप करत असताना थोडस जबाबदारीनं गणेश हाके, तुम्ही उत्तराकडे या. आपण राजू वाघमारे हा विषय बाजूला ठेवूया, आपण डम्पिंग ग्राउंड या विषयावरती. नाही मंदारजी, मला मी बोलू देत की ज्या पद्धतीने आपण चर्चा करतो आहोत की सुरुवातीला 2 गोष्टी आहेत. मुंबईमध्ये जेव्हा हा देवनार डम्पिंग ग्राउंडचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता तेव्हा त्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमचे खासदार किरीट सोमय्या तिथे गेले होते
आणि किरीट सोमय्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं नाही ती तिथली काय परिस्थिती केले काय पाहून त्यांनी? त्याची जी भयानकता आहे, तिथं जो लोकांना त्रास होतोय तो निदर्शनास आणून त्याच्यावरती त्यांनी काहीतरी आणलंय उपाययोजना का? करण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष वेधण्यासाठी ते तिथे गेलेले होते. दोन गोष्टी आहेत आता राजू वाघमारे सांगतायत की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. दोन गोष्टी मला या गोष्टीमध्ये लक्ष वेधायचं राजू वाघमारेचं की ठीक आहे, मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती, भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, या राज्यात सत्ता होती ना, काँग्रेस आघाडीची सरकारची सत्ता होती ना. मग युती तुटली मुख्यमंत्री का? म्हणून जसं मी ऐकून घ्या राजू वाघमारे, माझं बोलणं ऐकून घ्या, माझं बोलणं संपू द्या, माझं बोलणं संपलेलं नाही. आतापर्यंत असं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला, तुमच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला असं वाटलं का की मुंबई सारख्या या आपल्या जगप्रसिद्ध अशा आपल्या या शहरामध्ये या पद्धतीचं डम्पिंग ग्राउंड आहे आणि त्याचे हे प्रश्न आहेत, ते प्रश्न कधीतरी सोडवले पाहिजेत. एक सरकार म्हणून तुमची म्हणून नाही गणेश जाके आपण डॉक्टर राजू वाघमारे हा विषय आपण सध्या पुरताच 2 मिनिटं बाजूला ठेवूया. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही एक मिनिट तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. खासदार किरीट सोमय्यांसारखी जर जबाबदार व्यक्ती पूर्णपणे आरोप करते, त्यांच्याकडे म्हणणे की माझ्याकडे पुरावे आहेत, काही माणसांची नावं आहेत, दलालांची नावं आहेत आणि ते दलालांचे हितसंबंध वरिष्ठ नेत्यांचे शिवसेनेच्या, असं ज्यावेळेला ते म्हणतात, ज्यावेळेला तुम्ही एका सत्तेत एकत्र आहात दोघं जण, तुम्ही म्हणतात की भाजप आणि शिवसेना आता आहेत ना बीएमसी मध्ये, तुम्ही एकत्र हाताला हात घालून. नाही मंदारजी, किरीट सोमय्यांनी असं विशिष्ट पक्षाचे लोक त्याशी संबंधित आहेत असं म्हटलेलं नाही. असं म्हटलेलं आहे किरीट सोमय्यांनी थेट म्हटलेलं आहे. गणेश जाके ते तुम्हाला मान्य करावं लागेल की किरीट सोमय्यांनी अतिशय गंभीर आरोप केले. बघा हा बोला, ज्या पद्धतीचे त्यांनी आरोप केलेले आहेत, मीही ते आपलं एअरवरती ऐकलेले आहेत, टीव्ही चॅनलवरून मी ऐकलेले आहेत, मी पाहिलेले आहेत. त्यांनी असं स्पेसिफिक कुठल्या पक्षाला, कुठल्या व्यक्तीला जबाबदार धरलेले नाही. या प्रकरणामध्ये निश्चितपणे भ्रष्टाचार झालेला आहे. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर, तुम्हाला व्हिडिओ देतो. नाही दोन ऐकून घ्या, माझं म्हणणं ऐकून घ्या. अशा स्वरूपाचं, आणि म्हणून म्हटलं नाही की त्यांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय असं स्पष्ट म्हटलेलं आहे. तर भ्रष्टाचार झालेला असेल त्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी हेही त्यांनी पुढे सांगितलं की जसं छगन भुजबळच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराच्या मागे लागून मी त्याचा पर्दाफाश केला आणि त्याच्या शेवटपर्यंत मी लढत राहिलो, तसंच मी या प्रकरणात सुद्धा शेवटपर्यंत मी लढत राहीन असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण एक मुद्दा घेऊया पुढे. एक भूमिका घेतली. एक सवाल एक मिनिट आपण थोडंसं आपल्यासोबत खासदार राहुल शेवाळे सुद्धा आहेत. राहुल शेवाळे, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे. खरं तर सुरुवातीला कारण ही चर्चा खुली पूर्ण होण्याच्या पूर्वी तुम्हाला प्रश्न हाच आहे की तुम्ही एकत्र आहात. गेले अनेक दिवस आम्ही बघतोय शिवसेना भाजप युती एकत्र आहे, युती आहे आणि तरी सुद्धा त्या युतीमध्ये काही आलबेले असं दिसत नाही आणि अत्यंत गंभीर, म्हणजे ह्या वेळेचे जे आरोप आहेत ते तर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अत्यंत गंभीर आरोप आहेत, थेट वरिष्ठ नेत्यांवरती आरोप केले गेलेले आहेत. अशा वेळेला तुम्ही काय करताय? एकत्र हे असंच चालू ठेवणार आहे, असंच आम्ही येणाऱ्या काळात बघणार आहोत का? नाही, याच्यात शिवसेनेची भूमिका हीच आहे की मुंबईकरांना जो धुराचा त्रास होतोय आणि संपूर्ण देवनार डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याचा जो त्रास होतोय तो दूर करण्याच्या दृष्टिकोनातून तातडीच्या उपाययोजना करायला पाहिजे. एकमेकावर कचरा फेकण्याचं जे काम चालू आहे विविध राजकीय पक्षांचं, ते त्वरित थांबायला पाहिजे. मुंबईकरांना ही अपेक्षा नाही. मुंबईकरांना अपेक्षा आहे की धूर आटोक्यात आणून, आग आटोक्यात आणून देवनार डम्पिंग ग्राउंड शिफ्ट करण्यासंदर्भात तात्काळ निर्णय, जे शॉर्ट टर्म मेजर्स आहेत, जे लॉंग टर्म मेजर्स आहेत ते इम्प्लिमेंट करण्यात केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिकेची तिघांची जी जबाबदारी आहे ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने असं होतं की कोणी उठतं आणि त्या देवनार डम्पिंग ग्राउंडला जात आहे, बेछूट आरोप करतात, कोणाकडे पुरावे नाही आहेत. नुसत्या 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला डोळ्याला समोर ठेवून हे सर्व आरोप केले जातात. आज इथे राजू वाघमारे, इथे डॉक्टर राजू वाघमारे इथे बसले माझे मित्र आहेत, परंतु ते एक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांची एवढी कुवत नाही की मातोश्रीची टक्केवारी काढायची. कोणाची आयुष्यात त्याची हिंमत नाही झाली. मातोश्री जी चालते ती मराठी माणसाच्या प्रेमावर, तमाम शिवसैनिकांच्या प्रेमावर. त्यामुळे आपण आपली जी मर्यादा लक्षात घ्यावा. मातोश्रीची टक्केवारी आयुष्यात कधी काढू नये. जर आपल्याकडे पुरावा असेल तर आपण ती टक्केवारी काढावे. आयुष्यात कधी हिंमत करू नये. आणि या संदर्भात बेछूट आरोप सगळ्यांचे होत आहेत. मी बोलतो, तुमचं बोलताना मी ऐकून घेतलं. किरीट सोमय्यांनी सुरुवात झाली किरीट सोमय्यांपासून आणि इतर सर्वांपासून. मुळात मुंबईकरांना काय हवंय की देवनार डम्पिंग ग्राउंड हा बंद होऊन तो शिफ्ट करण्यासंदर्भातला जे निर्णय त्या संदर्भात लोकांची अपेक्षा आहे. परंतु ती अपेक्षा न पूर्ण करता प्रत्येक राजकीय पक्ष, मी सगळ्याच राजकीय पक्षांना, माझ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना पण बोलतो, पण माझ्या राजकीय
माझ्या पक्षातल्या नेत्यांनी हे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं दिले, आरोप केले, त्याचे प्रत्यारोप हे केलेले आहेत. जर तुम्ही आमच्यावर आरोप केले तर आमच्याकडून पण प्रत्यारोप होणार. त्यामुळे तुम्ही आरोप करू नये आणि या संदर्भात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मुंबईकरांना दिलासा द्यायला पाहिजे, मुंबईकरांना या प्रश्नातून मार्ग काढायला पाहिजे. मिलिंद रानडे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं तुमची प्रतिक्रिया काय? कारण तुम्ही कचरा व्यवस्थापन जे आहे महापालिकेचं अत्यंत जवळनं बघताय, नेमकं काय झालंय असं तुम्हाला वाटतं? कारण एक आरोप प्रत्यारोप होत आहेत, अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्या गंभीर आरोपांचं काय करायचं ही जनता ठरवणार आहे मुंबईची. पण तत्पूर्वी तुम्हाला या सगळ्या परिस्थितीचं आकलन म्हणून तुम्ही काय 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 त्याची निरीक्षण सांगा? मला असं वाटतं की या परिस्थितीला केंद्रातले, राज्यातले आणि महानगरपालिकेतले गेल्या 25 वर्षातले सर्व सत्ताधारी जबाबदार आहेत. याचं कारण असं, 2000 साली सुप्रीम कोर्टाचा MSW 2000 रूल्स आले, तेव्हापासून हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, म्हणजे खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी काळाच्या पुढे जाऊन 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर आपल्याकडे उत्तरं काय आहेत कचऱ्यावरती हे बघितलं पाहिजे. आज आपण असं पाहतो की पुणे असेल, मुंबई असेल, प्रत्येक शहरामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रत्येक देशातल्या प्रत्येक शहरात झालेला आहे. आणि त्याच्याबद्दलची जी उपाययोजना केली पाहिजे, शास्त्रोक्त पद्धतीने केली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. सगळ्यांना जो इंटरेस्ट आहे तो 3000 कोटीचा प्रोजेक्ट, 5000 कोटीचा प्रोजेक्ट. मी एक सांगू इच्छितो, BRC मधले एक प्रसिद्ध सायंटिस्ट आहेत शरद काळे म्हणून, त्यांनी आपल्या बाजूच्या शहरामध्ये विरार वसईमध्ये हा जो मिथेन गॅस तयार होतो, कचऱ्यामधनं मिथेन गॅस तयार होतो, तो कॅच करून तो दुसरीकडे नेऊन जाळण्याचा 1000 स्क्वेअर मीटर मध्ये प्रयोग केला आणि गेल्या 8 महिन्यामध्ये तिथे एकदाही आग लागलेली नाही. पण या पद्धतीचे प्रयोग करण्यामध्ये आणि त्या पद्धतीचे ते व्हायबल मॉडेल करण्यामध्ये कोणालाही रस नाही. सगळ्यांना जो रस आहे तो अर्थात मगाशी जे प्रश्न निर्माण झाले त्याच्यामुळे त्या मोठ्या प्रोजेक्टच आहे. आणि मला सांगायचंय ते असं की सर्व राजकीय पक्ष हे इतके अल्पसंतुष्ट आहेत की आम्ही अमुक केलं, आम्ही तमुक केलं, पण तुम्ही सगळेजण मिळून धूर आटोक्यात आणण्यात, डम्पिंगचा प्रश्न सोडवण्यात, त्याच्यासाठी जागेचा प्रश्न सोडवण्यात, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात फेल झालेले आहात. आणि लोकांनी सुद्धा आपला कचरा घरामध्येच वेगळा केला पाहिजे. कारण ही जी आग लागते ही मुख्यत्वे घरातला जो कचरा, हॉटेलचा जो कचरा येतो त्याच्यातनं मिथेन गॅस तयार होतो की जो स्वतः ज्वलनशील आहे. आणि या डम्पिंग ग्राउंड मध्ये 2 प्रकारे सांगितलं जातं की तिथले जे रॅक पिकर्स आहेत, त्या ज्या महिला तिथे कचरा उचलतात त्या आग लावतात, असा एक आरोप केला जायचा. तो खरंही असू शकेल, पण आज गेले 1.5 महिना एकही रॅक पिकर तिथे जात नाही, कंप्लीट बंदोबस्त आहे आणि तरी सुद्धा आगी लागतायत. तेव्हा हायकोर्टाने सुद्धा मुंबईच्या जे त्यांना करायला सांगितलेलं होतं ते गेल्या 10 वर्षात केलेलं नाही. म्हणजे उदाहरणार्थ फक्त काय काय करायला सांगितलं होतं तर तिथे पाण्याची सोय ठिकठिकाणी करायला सांगितली होती, ती केलेली नाही. लाईट लावायला सांगितले होते, ते लावलेले नाहीत. भिंत बांधायला सांगितली होती, ते लावलेलं नाही. CCTV लावायला सांगितलं होतं, ते केलेलं नाही. त्याच्यानंतर केलं ते तोडून चोरीला गेले. म्हणजे आपण बोलूया मला एवढंच सांगतो की मी जे अल्पसंतुष्ट म्हटलं ना त्याला हे मी याला म्हणतो की तुम्ही केलं होतं आणि ते चोरून नेलं, तर तिथे सिक्युरिटी सुद्धा सांगितलेली होती. याचा अर्थ सिक्युरिटी, मला बोलू द्या ना, मला सिक्युरिटी फेल झाली. मी कोणाला म्हणून मी सांगितलं, मी एका व्यक्तीला, एका संघटनेला दोषी धरत नाही. हा शेवटी आपला देश आहे, हे शहर आपलं आहे. तेव्हा त्याच्यातलं आपले पण जर काही शिल्लक ठेवायचं असेल तर सगळ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि शास्त्रीय दृष्ट्या ज्या ज्या आता जगामध्ये अवलंबून काय म्हणायच्या माहिती असलेल्या ज्या स्कीम्स आहेत त्याप्रमाणे इथे कोणतंही काम होत नाही. इथे काम हे आरोप प्रत्यारोपाचं आणि अशास्त्रीय पद्धतीने चाललेलं आहे. नक्की. पण बरोबर रईस शेख, तुम्हाला हा प्रश्न आहे की जो आरोप करतात, म्हणजे मुळात आरोप सामान्य माणसाला हे कळत नाही की शिवसेनेचे नेते म्हणतात की तुम्ही भ्रष्टाचार केलाय, भाजपचे नेते म्हणतात तुम्ही भ्रष्टाचार केलाय, हे सगळे मिळून त्यातले काही लोक म्हणतात की स्थायी समितीमध्ये तुम्ही एकत्र आहात तर तिकडे सुद्धा हे तुम्ही सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. पण नेमका भ्रष्टाचार कशात झालाय, कुठल्या पद्धतीत तो भ्रष्टाचार झालाय, तुम्हाला त्याच्याबाबत काय माहिती आहे? देखिए, करप्शन की जहाँ तक बात होती है तो करप्शन के लिए अभी एक इन्वेस्टिगेशन की जरूरत है. सभी कह रहे हैं, मैं कह रहा हूँ, राहुल शिवाले जी कहेंगे, रामदास कदम ने भी कह दिया, किरीट सोमाई ने भी कह दिया. करप्शन अगर हुआ है तो एक डिटेल्ड अच्छा इन्वेस्टिगेशन करके इसको
समाप्त करना चाहिए। लेकिन जहाँ तक देवनार डंपिंग ग्राउंड की बात है, ये कल का बना हुआ प्रॉब्लम नहीं है, 1927 से ये डंपिंग ग्राउंड है। 12.7 मिलियन टन कचरा उसमें जमा हुआ है। किरीट सोमैया जी मेरे वार्ड में आते हैं, महिलाओं को लेते हैं। मुझे लगा कि मेरे वार्ड में किरीट सोमैया मेरे एमपी आएंगे तो उनको किसी तरह की कोई मदद करेंगे, किसी तरह का कोई मतलब आश्वासन देंगे। आधे घंटे का उनका भाषण है, मैं आपको बिना डॉक्टर सीडी भाजपा के प्रवक्ता को दूंगा। उन्होंने प्रवचन दिया तो करप्शन का। मेरे यहाँ पे रहने वाले जो लोग हैं ना, वो डेली वेजर्स है, उनको किरीट सोमैया जी आकर ये भाषण देंगे ना 3000 करोड़ का, तो उनको कुछ नहीं चाहिए, उनको चाहिए सोल्यूशन। राहुल शिवाली जी ने अभी क्या कहा कि सभी पक्षों को साथ में आना है और सोल्यूशन निकालना है। मेरा चैलेंज है किरीट सोमैया जी को कि आइए, आपकी सत्ता है, आपके मुख्यमंत्री है, आपका म्युनिसिपल कमिश्नर है, आप आइए। आईआईटी ने आपको आज 19 तारीख को रिपोर्ट दी है, 3 फरवरी को रिपोर्ट दी, 19 मार्च को रिपोर्ट दी। आपके एमपी को ये फिक्र नहीं है कि आईआईटी ने जो मेजर्स बताए हैं वो मेजर्स पे मैं कोई सोल्यूशन लाऊं। आकर वहां पर गरीबों को 3000 कोटी 4000 कोटी के प्रवचन मत दीजिए आप। मीथेन गैस को ट्रैप करना है, ये आईआईटी ने 10 साल पहले किया। मैं दोनों पक्षों को कहूंगा, सारे पॉलिटिकल लीडर्स ने विजन नहीं दिखाया, इसलिए आज मुंबई को ये प्रॉब्लम मिला है। मैं चाहता हूं अभी कि सारे लोग कमिट करें कि जो भी अभी एक्सपर्ट्स ने मेजर्स दिए उसको कल से आप इंप्लीमेंट कीजिए। आप वहां जाके करते क्या हो, डंपिंग ग्राउंड को ब्लॉक करते हो। कोई वहां पर उपोषण पे बैठना चाहता है, कोई धरना करना चाहता है। आपको पता है इन सारे धरनों की वजह से वहां काम नहीं हो पा रहा है, फायर ब्रिगेड की गाड़ियां नहीं जा पाती है, 2-2 घंटे तक रेस्क्यू ऑपरेशन रोका जाता है। ये सबको भुला के कमिट होकर जो एक कॉमन एजेंडा पे काम करने की जरूरत है। या बरोबरीनं म्हणजे डॉक्टर राजू वाघमारे, मूळ मुद्दा असा आहे की रामदास कदम हेही म्हटलेत की कदाचित निवडणुका आल्यात आणि काही लोकांचा इथल्या जमिनीवरती डोळा आहे आणि म्हणून या आगी लावल्या जात आहेत आणि या जाणून बुजून लावल्या जातात, याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। तुम्हाला असं वाटतं का की या आगी जाणून बुजून लावल्या जात आहेत की या मिथेन गॅसच्या जे सगळ्यांना त्यातलं आपल्याला विज्ञान आणि वैज्ञानिक कारण माहिती आहेत त्यामुळे ती आग लागते, त्याच्यातलं तथ्य तुम्हाला काय वाटतं? नाही, मगाशी मला फक्त एका माझ्या वक्तव्याचं तुम्ही आधी ह्याचं उत्तर द्या, मग तुम्ही ओघामध्ये ह्याचं स्पष्टीकरण देऊ शकता। मुळात ही आग लावली जाते की आपोआप लागते, त्याचं तुमच्याकडे स्पष्टीकरण? आग तिकडे लागत असणार, कारण मिथेन गॅस हा ज्वलनशील पदार्थ आहे। 10 वर्षापूर्वी जसं आता रईस शेख साहेबांनी सांगितलं, आयआयटीने रिपोर्ट दिलेला की त्याच्यामध्ये तुम्ही आयोनायझेशन मिथेनचं प्रमाण कुठून आणि कसं बाहेर पडतं ते बघायचे डिटेक्टर लावायचे होते। आज आपण म्हणतो की भ्रष्टाचार झालाय की नाही, अहो आज एवढी वर्ष झाली, तुम्ही मिथेन गॅस बाहेर येण्याचे जे डिटेक्टर आहेत साधे, ते डिटेक्टर पण मुंबई महानगरपालिका तिकडे लावू शकलेली नाही। आणि जो मिथेन गॅस अक्षरशः ज्वलनशील पदार्थ आहे त्याच्यामुळे तिथे आग लागते, हा एक मुद्दा आहे। आता दुसरे लोक तिकडे आतमध्ये येऊन आग लावतायत आणि त्याच्यामुळे डंपिंग ग्राउंड दुसरीकडे हलवायचंय, हा म्हणजे फार नथीतून मारलेला तीर वाटतो। आणि त्याच्यामुळे एक्झॅक्टली डंपिंग ग्राउंड बद्दल आपलं जे धोरण आहे ते धोरण फसलेलं आहे, तिथून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केलेला एक प्रकार वाटतो। तिसरा मुद्दा असा की मी मगाशी जे आरोप केले ते सगळे आरोप मीडियामध्ये, पेपरमध्ये, सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे डॉक्टर राजू वाघमारेंनी स्वतः काही शोध लावलेला नाहीये। यूपीएलचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये सँक्शन झालेलं आहे। यूपीएल बद्दल चौकशी करायला आदरणीय रामदास कदम साहेबांनी सांगितलेलं आहे। जे सोमय्याजी म्हणतायत की शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांपर्यंत त्याचे धागे दोरे जात आहेत, हे सगळे आरोप मीडियामध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ना, हे झालंय, हे मी म्हणतो, ऐकून घ्या शेवाळे साहेब, ऐकून घ्या शेवाळे साहेब, नाही विषय संपला कसा? जर आज एवढी वर्ष देवनारचा प्रश्न संपलेला नाही, तिथे मोर्टॅलिटी रेट आहे, बालक मरायचं प्रमाण आहे, बालक जे मरायचं एक मिनिट राहुल शेवाळे, तुम्हाला हे पटतं का की तुम्ही पुरेसे तिथे उपाय केलेत म्हणून आताची जी परिस्थिती आली ती तुम्ही उपाय केलेत म्हणून ही परिस्थिती आली असं तुम्हाला वाटतं? तुमचं म्हणणं बोला राजू वाघमारे, 2 मिनिटात आणि आपल्या माध्यमातून मुंबईकरांना पण मी सांगू इच्छितो, मुंबई शहरात 4 डम्पिंग ग्राउंड होते, गोराई डम्पिंग ग्राउंड, मुलुंड,
कांजूरमार्ग आणि देवनार. गोराई डम्पिंग ग्राउंड राजू वाघमारेंनी बघितला नसेल तर शास्त्रोक्त पद्धतीने तो क्लोज करून तिथे शास्त्रोक्त पद्धतीने क्लोज करून तिथे उद्याना टाईप ते संपूर्ण बनवलं आणि त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड पण मिळाला. तिथे कार्बन क्रेडिट पण आपल्याला मिळालं होतं. देवनार डम्पिंग ग्राउंड, मुलुंड डम्पिंग ग्राउंड ह्या दोन आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड ह्या तिन्ही ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने मुलुंड आणि देवनार क्लोज करण्यासाठी टेंडर काढण्यात आलं आणि त्याचं कामही चालू करण्यात आलं होतं. कांजूरमार्गला पण आपण बायोरिएक्टरचा प्लांट तिकडे बसवलाय. तिकडे आता काम चालू आहे. 3000 मेट्रिक टनचं पूर्ण कचऱ्यावर आपण विल्हेवाट लावतोय. त्यांनी सांगितलं की मिथेनच्या संदर्भातली काय उपाययोजना केली. देवनार डम्पिंग ग्राउंडला संपूर्ण उपाययोजना केली होती. दुर्दैवानं हाच प्रश्न मी वारंवार सांगतोय की काँग्रेसच्या राजवटीत लीज अग्रीमेंट त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं नसल्या कारणामुळे तो प्रोजेक्ट झाला नाही. लीज अग्रीमेंट झाला असतं तर आतापर्यंत 5 वर्षापूर्वी तो प्रोजेक्ट पूर्ण झाला असता. दुर्दैवानं बाबा सिद्दीकी आणि आशिष शेलार या दोघांच्या भांडणामध्ये विधानसभेत तो प्रश्न उपस्थित झाला. SIT अपॉइंट झाली. SITने सांगितलं की ज्या प्रोसेस आहे ती प्रोसेस व्यवस्थित फॉलो नाही झाली. प्रोसेसच्या संदर्भात फक्त एवढाच डाऊट होता की पहिलं जे टेंडर पहिलं जो स्टँडिंग कमिटीला प्रस्ताव आला होता 5 का 6 हजार कोटीचा आणि तो नंतर तो रेकॉर्ड केला आणि त्याच्यानंतर जो प्रस्ताव आला तो कमी कॉस्टचा होता. त्यानंतर ज्या संदर्भात ज्या प्रोसेस झाल्या त्या प्रोसेस व्यवस्थित झाल्या नव्हत्या. एवढ्याच कारणावर तो कॅन्सल झाला. ह्या संपूर्ण कचरा प्रक्रियेसंदर्भात आणि डम्पिंग ग्राउंड संदर्भात मुंबई महानगरपालिका गांभीर्याने यापूर्वी उपाययोजना करत होते. 2003 ला मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टात ॲफिडेव्हिट सबमिट केलं होतं की 10 वर्षात आम्ही हा संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करू. परंतु दुर्दैवाने केंद्र सरकार राज्य सरकारने त्यावेळी जी बॅकिंग द्यायला पाहिजे होती ती न दिल्या कारणामुळे 2013ला मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाला पुन्हा ॲफिडेव्हिट सबमिट करावं लागलं की आम्हाला 2 वर्ष अजून वाढवून द्या आणि ते 2 वर्ष वाढून दिल्यानंतर या सर्व प्रोसेस झाल्या. याच्यात मी संपूर्णतः बोलतो जशी आमची जबाबदारी आहे तसं राज्य सरकार केंद्र सरकार सर्व राजकीय पक्षांची. आज रईस शेख इकडे उपस्थित आहेत. रईस शेख पण या संदर्भात आरोप करतात. रईस शेखच्या स्वतःचे त्यांचे आमदार अबू आझमी साहेब त्यांचं तिकडे कॉन्ट्रॅक्ट आहे ट्रान्सपोर्ट जे कचऱ्याचं आपण जे ट्रान्सपोर्ट करतो. तर या सगळ्यांचं आज राजू वाघमारे जे आरोप करतात हे सर्व आरोप विधानसभेत उपस्थित झाले होते आणि विधानसभेत माननीय मुख्यमंत्री हे UDचे प्रमुख असल्या कारणामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विधानसभेत त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण असतील अशोक चव्हाण असतील सगळ्यांनी उत्तरे दिलेत की देवनार डम्पिंग ग्राउंड मध्ये भ्रष्टाचार झाला नाही. जी काय प्रक्रिया व्यवस्थित झालेली आहे हे सगळं तुम्ही विधानसभेचे सगळे आमचे नेते आरोप करतात. त्यांनी काहीतरी केला आरोप म्हणून त्याला या सर्व प्रकरणात पहिली आग लागली ती आटोक्यात आली. दुसरी आग लागली ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका करते आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा करते. परंतु दुर्दैवाने जो तो नेता जातोय तिकडे 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चुकीचे विधान करत आहे. किरीट सोमय्यांनी येऊन जे विधान केलं ते अत्यंत दुर्दैवाचं. एक जबाबदार खासदार म्हणून त्यांनी ते विधान करायला नव्हतं पाहिजे होतं. त्यांनी पुराव्या अभावी सगळे विधानं केलेली आहेत आणि एक आपल्या मित्र पक्षावर जे एक बोट दाखवतात 4 बोट बीजेपी कडे पण येतात. त्यामुळे जे एक बोटाचे आरोप आहेत ते 4 बोटाचे बीजेपीला पण परंतु तसं न करता वारंवार सगळ्या नेत्यांना आम्ही विनंती करतोय की देवनार डम्पिंग ग्राउंडला जाऊ नका. एकमेकावर कचरा उचलू नका. आपण सर्वजण मिळून मुंबईकरांना हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ती एकट्या पक्षाची जबाबदारी नाही सर्व राजकीय पक्षांची. राज्य सरकार केंद्र सरकार महानगरपालिका तुमचा मुद्दा जो आहे तो पोहोचलेला आहे. छोट्याशा ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवूयात कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळं जरी झालं तरी आग धुमसत राहणार आहे. ही धुमसती आग जी आहे ती युतीमध्ये सुद्धा लागलेली आहे. ती का धुमसते त्याची सुद्धा काही कारणं आहेत. ती कारणं काय आहेत त्या कारणांकडे सुद्धा आपण वळूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय मुंबईतल्या डम्पिंग ग्राउंडला देवनारच्या नेमकी आग का लागते आणि ही आग लागण्याच्या मागची कारणं काय आहेत ही कारणं समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या बरोबरीनं युतीमध्ये आग का धुमसते युतीमध्ये नेमकी अशा प्रकारची गंभीर अशी वक्तव्य का होत आहेत आणि गंभीर असे आरोप का केले जातात हे सुद्धा आपण तपासतोय. तत्पूर्वी चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण काही प्रतिक्रिया वाचूयात आपल्या प्रेक्षकांच्या. अरुण दांगे म्हणतात युतीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या कूटनीतीपासून शिवसेना सतत 4 हात दूरच राहिली त्यामुळे भाजपची अस्वस्थता स्पष्ट जाणवते. उमेश घोले म्हणतात CID चौकशी होऊ द्या मग कळेल भाजपच्या आरोपात तथ्य आहे किंवा नाही. रामदास पुटमाळी म्हणतायत महापालिकेत तर दोन्ही पक्ष सत्तेत आहेत मग शिवसेनाच दोषी कशी काय. आबिद अली सईद म्हणतायत भाजपनं सत्तेत असलेल्या मित्राचा भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणजे भाजप सरकार सत्य तेच करत आहे. आणि मोनाली कुमावत म्हणतायत
आरोप करण्यापेक्षा पहिलं देवनार ग्राउंडच्या प्रश्नासाठी पुढाकार घ्या, त्यासाठी जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे. सगळ्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत आणि या महत्त्वाच्या प्रतिक्रियांच्या बरोबर गणेश हाके तुम्हाला प्रश्न थेट आहे. स्वतः तुमचे खासदार म्हटलेले आहेत की त्यांच्याकडे पुरावे आहेत भ्रष्टाचाराचे, आणि हे भ्रष्टाचाराचे पुरावे लवकरात लवकर तुम्ही भाजप म्हणून, कारण आता तुम्ही सत्ताधारी आहात, तुमच्या हातामध्ये सगळी सत्तेची पदं आहेत आणि अतिशय गंभीर असे आरोप तुम्ही तुमच्या सहकारी पक्षावरती केलेले आहेत. हे जे काही आरोप लावलेले आहेत, गंभीर असे आरोप लावलेले आहेत, तुमच्यामध्ये हे नुसते आरोप लावताय, नुसतं राजकारण करताय की तुमच्याकडे हे आरोप आहेत ते तुम्ही लवकरात लवकर जाहीर करणार आहात आणि त्याच्यातनं सत्य जे आहे ते समोर आणणार आहात? किरीट सोमय्या यांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्याकडे आवश्यक ते पुरावे आहेत म्हणून त्यांनी आरोप केलेले आहेत आणि योग्य वेळेला ते पुरावे ते लोकांच्या योग्य वेळ कसली? इथे माणसांचा गुदमरतोय जीव तिकडे, तिथे संपूर्णपणे वाईट अवस्था आहे. तुम्ही आता वेळ कसली बघता? तुमच्याकडे जर पुरावे आहेत, तुमच्या पक्षाच्या स्वतःच्या पक्षाच्या बाबतचे पुरावे आहेत, तर तुम्हाला वेळ कसली अजून बघायची? योग्य वेळ कसली असते? मंदार दोन गोष्टी याच्यातल्या स्वतंत्रपणे वेगळ्या आहेत. जसं किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आहेत तसे रामदास कदमांनी सुद्धा आरोप केलेले आहेत. खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा जर आपण गांभीर्यानं आणि जर व्यवस्थितपणे जर विचार केला तर या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे आणि प्रामुख्यानं मुख्य याच्यातला कोण दोषी आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर प्रामाणिकपणे या मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे? या सत्तेतले जे तुमची सत्ता नाही असं म्हणायचंय का? तुमची सत्ता नाही असं म्हणायचंय का? मुंबई महापालिकेमध्ये आम्ही आहेत ना, आम्ही फार अल्प. बघा राहुल शेवाळे म्हणजे जे तुम्ही राज्यामध्ये तुमची परिस्थिती आहे, सातत्यानं शिवसेनेचे नेते म्हणत असतात, तीच तुम्ही भाजपची परिस्थिती अशी केली मुंबई महापालिकेत. महापौर का फंड आता है तो 10 करोड़ आप लेते हो. हॅलो, मंदारजी मला माझं बोलणं संपू देत. मी तुम्हाला नाही थोडं आपण नीट आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करूया. म्हणजे आपण शास्त्रशुद्ध चर्चाच करतोय आता. आरोप हे जे होत नाही, खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीमध्ये जबाबदार कोण आहे याचा आपण पूर्णपणे थोडंसं साकल्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. की रामदास कदम जे म्हणाले की रामदास कदम आता राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत, गेले आता सरकार येऊन 1.5 वर्ष झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. पर्यावरण मंत्री म्हणून त्यांची सुद्धा या मुंबईच्या इथल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांची काही जबाबदारी होती की नाही? या पद्धतीचं डम्पिंग ग्राउंड इथं आहे. आणि दुसरे मुद्दा असा आहे की आता गेल्या 2 महिन्यापासूनच इथं आगी का लागतायत? राजू वाघमारे आणि रईस शेख ज्या पद्धतीनं आता आमच्या शिवसेना भाजपवरती आरोप करतायत, मला त्यांना प्रश्न विचारायचा. राजू वाघमारेला रईस शेख 14 आग लगी है पिछले साल गेल्या जानेवारी नहीं आपके पास आंकड़ेवारी नहीं है अभी भी नहीं. रईस 2 महीने से आग नहीं लग रही. आपके खासदार वहां आकर इतनी बुद्धि क्यों नहीं लगाते कि उसको सॉल्व कैसे करना? अगर इतना ज्ञान है किरीट सोमय्या के पास तो खाली करप्शन पे क्यों ध्यान देते हो? आप फाइनेंशियल एस्पेक्ट पे क्यों ध्यान देते हो? खाली आगी लावण्यात जात आहे, आगी लागत उसका सोल्यूशन भी दे. त्या आगी लागण्याचं कारस्थान कोण करतंय हे चौकशीमध्ये सिद्ध होईल. हमने 2 महीना पहले मांग की है. आपके सीएम ने एसआईटी फॉर्म किया, आपके एडिशनल सीपी है, होम डिपार्टमेंट आपके पास है, अरेस्ट कीजिए ना उनको. क्यों नहीं अरेस्ट करते? आपका क्या इंटरेस्ट है कि 2 महीने से कोई अरेस्ट नहीं हुआ वहां पर? 2 एफआईआर हुई. होम डिपार्टमेंट किसके पास है? होम डिपार्टमेंट किसके पास है? वही बोल रहे ना, नहीं करेगी ना. कब आएगा? जब लोग मर जाएंगे. जब लोग मर जाएंगे. 2 बार आग लग चुकी है मेजर. आपने क्या कार्रवाई की? आपकी पुलिस ने क्या कार्रवाई की? जब लोग मरेंगे तब किसका इंतजार कर रहे हो आप? एक मिनट, रईस जी हमारा शासन आने के बाद हमारे पहले मुख्यमंत्री आहेत. मंदार मला बोलू देत की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत की या मुंबई सारख्या डम्पिंग ग्राउंडच्या देवनारचा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या चेंबूरमध्ये गेलेले आहेत, तिथल्या नागरिकांशी बोललेले आहेत. कार्यक्रम में गए थे, नागरिकों से बात करने नहीं गए थे. एक कार्यक्रम में गए थे जहां नागरिकों ने उनको घेरा. तब भी नहीं, देखो आप बात कर रहे हैं, बात कर रहा हूं, नागरिकों ने घेरा उनको. नहीं, जो बात है जो हुआ है वो उन्होंने ये डंपिंग ग्राउंड के बारे में वहां नागरिकों से चर्चा नहीं की. तिथल्या लोकांशी चर्चा के लिए मजबूर किया गया उनको. चर्चा के लिए मजबूर किया गया. पिछली बार मीडिया ने उनसे बात किया तो कहते हैं कि एमसी इसके बारे में बात करेंगे. रईस भाई एक मिनिट, आपण त्यांना साधा प्रश्न आहे गणेश हाके. तुम्ही एक मिनिट गणेश हाके, अतिशय साधा प्रश्न आहे. तुम्ही लवकरात लवकर त्याचं उत्तर अगदी थोडक्यात वेळ जास्ती घ्यायला नको.
तुमच्याकडे जर आरोप केलेले आहेत, तुम्ही अतिशय गंभीर आरोप लावलेले आहेत, शिवसेनेच्या नेत्यांवरती आरोप लावलेले आहेत आणि पुरावे तुमच्याकडे आहेत असं तुमचे खासदार म्हणतायत, इतक्या जबाबदार पदावरची जर व्यक्ती जर म्हणत असेल तर लवकरात लवकर हे तुम्ही समोर आणणार आहात किंवा नाही? नाही, ते आता SITच्या समोर सगळे पुरावे देतील ना, ते त्यांचे साक्ष होईल, ते पुरावे देतील ते. आणि जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर कारण तो खासदार किरीट सोमय्यांनी केलेले आरोप आहेत, ते त्यांच्याकडे पुरावे आहेत म्हणूनच त्यांनी आरोप केलेले आहेत. ठीक आहे. जे कोणी असतील ठीक आहे. त्यांनी कुणावर ते व्यक्तिवरती ठीक आहे, एक मिनिट राहुल चव्हाळेंना मला प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट गणेश जाके, राहुल चव्हाळेंना हा प्रश्न विचारायचा आहे. राहुल चव्हाळे स्वतः खासदार किरीट सोमय्या हे म्हटलेले आहेत की माझ्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही बाकी आरोप आमच्यावरती लावण्याच्या अगोदर एकदा तुमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून या, त्यांची इच्छा असेल तर मी पुरावे देतो. या त्यांच्या म्हणण्यातला अर्थ काय काढायचा आपण? नाही, किरीट सोमय्या जे आरोप करतात ते अत्यंत चुकीचे आहेत आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर एवढे दिवस गप्प का बसले? केवळ ह्या आग लागण्यापुरते ते का थांबले होते? त्यांच्याकडे पुरावे होते तर यापूर्वीच त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिले पाहिजे. आणि SIT संदर्भात आणि पोलिसांच्या तपासासंदर्भात आज मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो. जर किरीट सोमय्या भाजपाचे खासदार शिवसेनेवर आरोप करत असेल तर पोलीस यंत्रणेमार्फत जी काही चौकशी होईल किंवा या संदर्भात SIT अपॉइंट होईल त्याच्यावर आमचा विश्वास नाहीये. आम्हाला या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी झाली पाहिजे, कारण तर पोलीस यंत्रणेवर पण भाजपा कुठे ना कुठेतरी दबाव आणू शकते आणि या संदर्भात शिवसेनेला दोषी ठरू शकते, अशी पण एक शंका निर्माण होऊ शकते. म्हणून मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की पोलीस यंत्रणेपेक्षा निवृत्त न्यायाधीशामार्फत याची जर चौकशी झाली तर निश्चित स्वरूपात जे खरं खोटं काय ते लोकांसमोर येईल. आणि या संपूर्ण देवनार डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात एक श्वेतपत्रिका काढा, व्हाईट पेपर काढा. त्यात जो कोणी दोषी असेल त्याची लोकांसमोर माहिती समोर करा. विनाकारण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जी खरी माहिती आहे ती लोकांसमोर आली पाहिजे. म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे 2 मागणी केली. तिसरी मागणी मी केंद्रीय जे गृहमंत्री त्यांच्याकडे केली की हा संपूर्ण परिसर हा पोलीस यंत्रणेच्या आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे आणि पोलीस यंत्रणा अपयशी ठरलेली आहे. तर या ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स, निमलष्करी दल जर इकडे अपॉइंट केलं तर ह्या संपूर्ण देवनार डम्पिंग ग्राउंडचा हा परिसर आहे तो अटकत येईल. कारण स्थानिक समाजकंटक, पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे त्या ठिकाणी लागेबांधे असल्या कारणामुळे हा प्रश्न गंभीर झालेला आहे. जगामध्ये पहिल्यांदाच कचरा राखण्यासाठी एखाद्या शहराच्या पॅरामिलिटरी फोर्सेस आलेले असतात. कचरा राखण्यासाठी नाही, हा वारंवार आगी घडतात आणि देशामध्ये सर्वात मोठा डम्पिंग ग्राउंड हा आहे. देशामध्ये लावण्याच्या इतपत जर गंभीर परिस्थिती निर्माण झाली, ती परिस्थिती कशामुळे निर्माण झाली? मिलिंद रानडे, कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी जे म्हटलं होतं की राजकीय नेते अल्पसंतुष्ट पद्धतीने वागतात, त्याची आता आपण उदाहरण बघितलं. मुख्यमंत्री तिथे आले होते, लोकांशी बोलले, पण आम्ही रोज सकाळी चेंबूरमध्ये राहणारे लोक डोळे चुरचुरतात, डोळे चोळत उठतो आणि खोकत राहतो, त्याच्यावर कोणताही उपाय नाही. म्हणजे किती मुख्यमंत्री आले, बोलले, म्हणजे झाला प्रश्न सोडवलेला नाही आणि प्रश्न सोडवण्याबद्दल कोणीही गंभीर नाही. हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नाहीये. एक मिनिट, मी एका वर्षाबद्दल बोलत नाहीये आणि मी एकाबद्दलही बोललो नव्हतो. मी मगाशी असं म्हटलं की आजपर्यंत गेल्या 25 वर्षात केंद्र, राज्य आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये असलेले सर्व सत्ताधारी जबाबदार आहेत. याचं कारण असं, मुंबई हायकोर्टामध्ये डॉक्टर संदीप राणे यांनी स्मोक अफेक्टेड रेसिडेन्स फोरमच्या तर्फे एक केस घातलेली होती. त्याच्यामध्ये कंटेम्प्ट पिटिशन सुद्धा घातलेली होती. त्याच्यामध्ये पालिकेने आम्ही काय काय करू हे सांगितलं होतं, ते केलेलं नाही. त्यातलं अर्धवट केलं, त्यातलं चोरीला गेलं. याचा अर्थ चोरीला न जाणं ही सुद्धा पालिकेची जबाबदारी आहे. पालिकेची जबाबदारी आग लागणार नाही ही आहे. अशीच लागली, थोडीशीच लागली, एकदाच लागली, हे उत्तर नाही. आणि आपल्याकडे उत्तरदायित्व आपण लागतो लोकांना हे नाही. आणि आपल्याकडे जे काही SIT बिसायटी जे काही नेमलं जातं हे हास्यास्पदच आहे. म्हणजे पठाणकोटला झालं, जे ISI ने केलं, दुसरा एक डिबेट त्याचा सुरू होईल. एक मिनिट, रईस भाई, तुम्ही अतिशय तिथले जवळचे नागरिक आहात, त्या सगळ्या डम्पिंग ग्राउंडच्या आसपास, तुम्हाला यातली अनेक गोष्टी माहिती असतील. अतिशय स्पष्टपणे तुम्ही याच्याबाबत काही प्रकाश टाकू शकाल का की नेमकी आग जी लागते, तुम्ही म्हटलात की गेल्या वर्षी 14 आगी लागल्या होत्या, त्यातल्या काही महत्वाच्या मोठ्या होत्या. आता यावेळेला ही जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये आग नेमकं लावतोय कोण? जर का एकीकडे मिथेन गॅस होतोय त्याला आपोआप आग लागते हे आपण समजू शकतो, पण हे इतकं पूर्वी झालं नव्हतं जे आत्ता होतंय, त्याचं कारण काय असं तुम्हाला? देखिए, हमेशा से आग जो है वहाँ पर लोकल माफिया लगाता है और उसको एग्रीवेट करता है उसका मीथेन कंटेंट. इस बार क्या हुआ, फरवरी में जो आग लगी
वो ट्रांजिशन पीरियड में लगी जब महानगर पालिका को डंपिंग ग्राउंड प्राइवेट कॉन्ट्रैक्टर हैंड ओवर कर रहा था। वो एग्रीवेट होने में महानगर पालिका पूरी तरह से जिम्मेदार है, क्योंकि 5 जो गोल्डन डेज थे जब आग को कंट्रोल करना था, महानगर पालिका उसके अंदर विफल रही। उन्होंने ग्रेड 2 की फायर डिक्लेयर की थी, जबकि ग्रेड एकदम हाईएस्ट लेवल का होना चाहिए था, और हमारी यंत्रणा वहाँ नहीं थी। अभी भी जो आग लगी, मेरा मानना है कि कहीं ना कहीं एंटी सोशल एलिमेंट उसमें इन्वॉल्व है। और दूसरा मेरा कहना है कि मीथेन गैस का प्रॉब्लम इतना बड़ा है कि आपके सीएम कहते हैं पुणे में जाकर के इट इज अ टिकिंग टाइम बॉम्ब। आईआईटी ने मुझे कहा है और उनकी रिपोर्ट में कि इट इज नाउ अ डेंजर टू द सिटी। जो स्लोप डेवलप हुए वो कभी भी ढसल सकते हैं। इतने सीरियस प्रॉब्लम को हम लोग इस तरह से हैंडल कर रहे हैं कि हमारे एमपीज जाकर वहां पर प्रवचन करप्शन के देते। करप्शन इज अ लार्जर इश्यू, लेट इट गेट इन्वेस्टिगेटेड। इस वक्त कल से वहां पर स्लोप स्टेबलाइजेशन, कैप्चरिंग ऑफ मीथेन, या जो हाईकोर्ट में हमने हलफनामे में कहा है कि हम ये करेंगे, उसको वॉर फुटिंग पे इंप्लीमेंट करने की जरूरत है। लोगों को लगता है कि मरेंगे देवनार और गोवंडी के लोग, नहीं। अगर वहां कुछ हुआ उसका इफेक्ट पूरी मुंबई को करना पड़ेगा और उसके लिए जवाबदार हम सब रहेंगे। नक्की एक नक्की त्याच्यातला अतिशय फक्त गंभीर. हा, मुद्दा हा, सांगतो मिलिंदजी बोला. की तिथे लोकांना जर काय जाऊन विचारलं तुम्ही तर त्याच्यातनं एक तथ्य येतंय, त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. ते म्हणजे असं की तिथे जे प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नेमलेले होते ती एजन्सी बदलली आणि नवीन एजन्सी आली, आणि याच्यामध्ये माणसं तीच असली पाहिजेत, गार्ड जुनेच असले पाहिजेत. या वादामध्ये, या दोन्ही एजन्सीच्या वादामध्ये त्या एजन्सीशी संबंधित असलेल्या लोकांनी आग लावली असा तिथले लोक सरळ सरळ आरोप करतात. आणि याच्यावरती ऑफिशियली पुलिस के पास है. अच्छा, आणि पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही. ये फैक्ट जो स्कोप ऑफ इंक्वायरी है उसके अंदर सिक्योरिटी की मिलीभगत होना ये इंक्लूडेड है. मुझे लगता है कि बहुत ऐसे तथ्य बाहर आएंगे जो ये सरकार हैंडल नहीं कर पाएगी, इसलिए पुलिस चुप बैठी है. 2 महीने से एक भी अरेस्ट नक्की हे तथ्य काय नाही, हे गंभीर आहे. गुड असं हे सगळं याच्या अवतीभोवती घडताना दिसतंय. डॉक्टर राजू वाघमारे, पुन्हा मुद्दा हाच आहे की लवकरात लवकर हे एक राजकारण आपण बाजूला ठेवूया. जो रईस शेख यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होईल जर का ते सगळे जे ढीग आहेत ते कोसळायला लागले खाली, ज्या पद्धतीनं तिथली सगळी आतली रचना तयार झालेली आहे, पोकळ्या तयार झालेल्या असतील, आणि अशा वेळेला ते ज्यावेळेला ढासळायला लागेल तेव्हा आणखीन गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या सगळ्याकडे आपण तातडीने राजकारण बाजूला सारून लक्ष देणार आहोत किंवा नाही? मंदारजी, रईसजी जे म्हणाले त्या पद्धतीने मी पण एका IITच्या सायंटिस्ट बरोबर याबाबत जे बोलणं केलं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एखादा वल्केनो, कारण मिथेन गॅस जो ट्रॅप झाल्यामुळे त्या पूर्ण त्या उंचवट्याखाली एखादा वल्केनो म्हणजे ज्वालामुखी फुटेल, त्या पद्धतीने देवनारची आग मोठ्या प्रमाणात लागू शकते, एवढा मोठा गंभीर धोका आहे. आता तुम्हाला एक मी नवल वाटेल, एक सांगतो की आपले ऍडव्होकेट कुर्ले म्हणून आहेत, RTI ऍक्टिव्हिस्ट, त्यांनी 2013 मध्ये मुंबई महानगरपालिकेला एक RTI टाकला की उद्या जर देवनार मध्ये गंभीर परिस्थिती उभारली तर तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट काय व्यवस्था करणार आहे त्याची काहीतरी आम्हाला माहिती द्या. प्रेक्षकांना आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी जी माहिती दिली, त्यांनी असं सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आम्ही काय उपाय करणार आहेत हे गोपनीय आहे. हे RTI मधली मुंबई महानगरपालिकेने दिलेली माहिती आहे. मग अशा प्रकारे जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काम कसं करणार? मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. जो ह्युमन मोर्टॅलिटीचा रेट आहे, बालकांचं प्रमाण, मरण्याचा जो प्रमाण आहे, हे यांच्या विभागामध्ये आता हे म्हणतात 39 आहे, माझ्या माहितीप्रमाणे ते 34 आहे. आणि जे प्रमाण मुंबईमध्ये 100ला 60 ते 65 असतं. म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये मुलं तिकडे, उसके लिए जवाबदार malnutrition भी है. सरकार का गिफ्ट है ये, कांग्रेस आज. आणि राजकारण करायला नको. रईस भाई, डॉक्टर राजू वाघमारे, तिसरा मुद्दा मला इकडे अगदी थोडक्यात. तिसरा मुद्दा असा मांडायचा आहे की आदरणीय राहुल शेवाळेजी म्हणाले की हा मोठा गंभीर आरोप आहे की उद्या जर SIT किंवा पोलिसांची जर आम्ही चौकशी, तुम्ही SIT नेमलीत तर आमचा या सरकारवर विश्वास नाही का, तर हे सरकार शिवसेनेला दोषी ठरवेल त्याच्यात. म्हणजे अशा प्रकारचे जर 2 पक्ष सत्तेत असतील तर लोकांचं भलं हे देवावर आपण सोडलेलं बरं, कारण अशा प्रकारे यांची इच्छाशक्ती नाहीये आणि मुंबईकर बाकी वाट बघतोय
की याच्यातून आपली सुटका कधी होणार. नाही, नक्की सुटका कधी होणार आहे मुंबईकर वाट बघेल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण राहुल शेवाळे अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला म्हणजे इतक्या वर्ष तुम्ही त्यातला कारभार पण बघितलेला आहे BMC मधला, आणि त्यातनं येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या घटना पटापट होतील की नाही, ते गांभीर्यानं हे सगळं होईल की नाही, याकडे तुम्ही कशा पद्धतीने लक्ष देणार? कारण आपण कदाचित तुम्ही म्हणताय की राजकारण आहे, राज्य सरकार तुम्हाला काही तिथे मदत करत नाही, पण BMC म्हणून, महापालिका प्रशासन म्हणून तुम्ही येणाऱ्या काळात तातडीने काय करणार आहात? या तिन्ही ठिकाणी मुलुंड डम्पिंग ग्राउंड आणि देवनार डम्पिंग ग्राउंड आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड हे 3 डम्पिंग ग्राउंड आहेत. आता त्यातलं मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा पण निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ऐरोली आणि तळोजा इकडे शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने तळोजाला जागा दिली आहे, परंतु आता महानगरपालिकेने एक निर्णय घेतला आहे की डंप कुठे करायचं नाही. देवनारचा जो एक्झिस्टिंग प्लांट आहे तो सायंटिफिकली क्लोज करायचा, परंतु भविष्यात कुठलाही डम्पिंग प्लांट बनवायचा नाही. जे काही सायंटिफिकली त्याचं ट्रीट करून वेस्ट टू एनर्जीचा प्लांट असेल किंवा प्रोसेस करून त्याचं प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावायचा हा निर्णय घेतलेला आहे. देवनार डम्पिंगच्या बाबतीत शॉर्ट टर्म मेजर्स हे घेतलेत की कंपाऊंड वॉलचं काम तातडीने युद्ध पातळीवर करायचं, CCTV कॅमेरे वाढवायचे, जे वाढवतो टप्प्याटप्प्याने 12 बसवलेत, अजून वाढवतोय. जे सिक्युरिटी आहेत ते ऐकून घ्या, 100चे आता 150 आपण केलेले आहेत. आणि IITचा आपण सल्ला घेऊन आपण ते स्लोप आपण आता कव्हर करतोय. आणि तिकडे गॅस वेल बनवायची एक डिझाईन लवकरच ते आपल्याला देतात. तर गॅस वेल बनवल्यानंतर हा मिथेनचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. आणि तिथे 2000 मेट्रिक टनचा वेस्ट टू एनर्जीचा प्लांट बसवण्याचं पण टेंडर आपण काढलंय. 2 महिन्यात ते टेंडर प्रोसेस पण कंप्लीट होईल. नवीन 2000 मेट्रिक टनचा तिकडे प्लांट होईल. आणि बरोबरच कांजूरमार्ग डम्पिंगला जिथे बायोरिएक्टरचा प्लांट आहे तिथे 3000 मेट्रिक टनची कॅपॅसिटी आहे, तिकडे 5000 मेट्रिक टन करतोय. त्यामुळे 8500 मेट्रिक टनचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण हा टप्प्याटप्प्याने सॉल्व्ह करतोय. या वर्षभरात हा देवनार डम्पिंग ग्राउंड सायंटिफिकली क्लोज होईल. आणि आता वर्षभरानंतर संपूर्ण मुंबई शहरातील ज्या कचऱ्याची विल्हेवाट आहे ती कुठे डंप न करता त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याची विल्हेवाट. ठीक आहे, ही तुमची उत्तर आहे. बाहेरच्यांनी का घ्यावा मुंबईचा कचरा तो आणखीन त्यानंतर आणखीन कदाचित एक आपल्याला असाच विषय करावा लागेल, कारण बाहेरची लोक आत्ताच त्यांना ते नको आहे यासाठी तिथे आंदोलनं सुरू आहेत. अर्थात यापेक्षा सगळ्यात महत्वाचा त्याकरिता एक आयुक्तांना एक प्लॅन दिलेला आहे. मुंबईचे जे 7 झोन आहेत त्या 7 झोन मध्ये जे STPचे प्लांट आहेत त्या ठिकाणी 2000 मेट्रिक टनचे प्लांट आणि ट्रान्सपोर्ट स्टेशन बनवायचा एक प्लॅन मुंबई महानगरपालिकेतर्फे नक्की. काही उपाय तुम्ही केलेत, पण एवढ्या उशिरा काय उपाय केलेत हा प्रश्न आहे. कारण आता आग लागली आणि आपण विहीर खणतोय अशी परिस्थिती आहे, दुर्दैवाची ही परिस्थिती आहे. आणि तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपच्या नेत्यांनी जे गंभीर आरोप केलेत त्या आरोपांबद्दल प्रत्येक जणांनी विचार केला पाहिजे. जर भाजपच्या नेत्यांकडे असे काही पुरावे असतील तर त्यांनी प्रत्यक्षात लवकरात लवकर हे पुरावे समोर आणले पाहिजेत, नाही तर ती जनतेची दिशाभूल ठरेल हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.